आम्ही शेतकरी आहो, मी शेतकरी आहो इतकं मात्र डोक्यात राहू द्या। ते म्हणतो ना, तुमचा झेंड्याचा रंग निळा असू दे का भगवा असू दे का हिरवा असू दे का पिवळा असू दे, हे विसरू नका। त्या झेंडा जो बनतो ना ज्या कापडापासून, तो कापूस माझा शेतकरी पिकवतो हे लक्षात असतं। त्याच्यानं अंतिमय शेतकरी असला पाहिजे, प्रथमय शेतकरी असला पाहिजे। फार चुकीचं आहे। सरकार काय म्हणतं, काय 61 mm च्या वरती पाऊस पडला तर मग आम्ही तुम्हाला मदत करू। समजा 60 पडला तर काय नुकसान होत नाही का? हा काही सेंटीमीटरनं मोजणारा विषय आहे का? एवढ्या गलथान आणि एवढं विचित्र वागते सरकार। सुरू होईल आम्ही हा एल्गार सभा म्हणून तिथं आयोजित केलेली आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये जाण्याचा सर्व पक्षीय सर्व जातीय प्रचंड पाठिंबा भेटत आहे। मी तर म्हणतो ओबीसी मराठा दलित सगळ्या नेत्यांनी असे आमचे देवेंद्रजी म्हणतोय। उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हेच देवेंद्रजी ओला दुष्काळ म्हणून मागणी करत होते। म्हणजे मागणी करणारे देवेंद्र वेगळे आणि ओला दुष्काळ नाही म्हणणारे देवेंद्र वेगळे, दोन देवेंद्र पाहिले भेटले। गोरा सातबारा कोरा म्हणणारे देवेंद्र वेगळे आणि आता ओला दुष्काळ पडल्यावर आम्ही कर्जमाफी करू असे म्हणणारे देवेंद्र वेगळे। आता ते म्हणतात मार्च मध्ये रब्बी पिकाची परतफेड करावं लागतं, ते पाहू। काल परवा त्यांनी असं म्हटलं का आम्ही दुष्काळ जरी जाहीर केला नाही तर दुष्काळाचे सगळे निकष लावू। मग आता सगळेच निकष लावता तर जाहीर करायला काय झालं? हे किती बनवाबनवी आहे। कधी म्हणतात ते 3 महिन्यासाठी आम्ही कर्जाची सक्तीची वसुली थांबवू। 3 महिन्यानं देवेंद्रजी काय चमत्कार होणार आहे आमच्या शेतकऱ्यावर? कसा तो कर्ज फेडणार आहे? कशा पद्धतीने तो शेती उभा करणार आहे? या सगळ्या गोष्टीचं उत्तर राज्यकर्ते कोणी देत नाही। कृषी मंत्री द्यायला तयार नाही, मुख्यमंत्री द्यायला तयार नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री देत नाही। खरं तर ही वाईट अवस्था आम्ही पाहतोय। इतकी वाईट अवस्था राज्यामध्ये कधीच नव्हती। साधा दिलासा देण्याचं काम सुद्धा करत नाही, उलट पैशाचं सोंग उभं करता येत नाही। असं जर अजितदादा म्हणत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे। नाही, आपत्ती व्यवस्थापन 2005चा कायदा आहे। कलम 48 हे राज्यासाठी आणि कलम 46 राज्यासाठी, कलम 48 हे देशासाठी आहे। त्याच्यात स्वातंत्र्य अधिकार आहे ना। मला एक सांगा, काय हे सगळं करताना राज्याचा अधिकार आहे? तो राज्य कृषी हा विषय राज्याचा आहे। त्याच्यानं राज्यानं ते घोषित करायला काही अडचण नाही। कायद्यामध्ये आपत्तीग्रस्त म्हणून आपण जिल्हा करू शकतो। आता आपत्तीग्रस्त म्हणा का दुष्काळ म्हणा, हे शब्दाचा फक्त खेळ आहे। तो करायला मला वाटते काही अडचण नाही आहे। पण ते मुद्दा म्हणून शब्दामध्ये खेळवण्यासाठी, जसं काही हायकोर्टात एखादी वकिली सुरू आहे अशा पद्धतीचं ते बोलत राहतात देवेंद्रजी। त्यांच्या वकिलीचा पुरा फायदा घेते ते। आनंदाची गोष्ट आहे। मला वाटते सगळ्याच मराठा नेता असू दे, ओबीसी नेता असू दे, दलितांचे नेते असू दे, हिंदुत्ववादी असू दे किंवा मुस्लिम कट्टरवादी असू दे, सगळ्यांनी एकत्र होऊन शेतकऱ्याशी संबंधित लढलं तर चित्र बदललं ना महाराष्ट्राचं। आखरी हा शेतकरी सगळ्याच जातीत आहे, सगळ्याच धर्मात आहे आणि सगळ्या पार्टीमध्ये आहे। मग त्याची संख्या सगळ्यापेक्षा जास्त आहे। उसका आवाज भी सबसे ज्यादा बड़ा है। तो मेहनत पण सगळ्यात जास्त करतं, पण तोच का लुटल्या जातं? त्यालाच का आत्महत्या करावं लागतं? संभाजीनगरमध्ये आता एका ठिकाणी नवरा बायकोनं दोघांनी आत्महत्या केल्या आणि अजूनही त्याला कुठलीही मदत भेटली नाही। 2 मुलं आहेत, ते उघड्यावर पडलेले आहेत। रोज 10 ते 15 आत्महत्या कानावर येतं। हा सर्वपक्षीयच कार्यक्रम आहे आणि ते सगळ्या जातीनं एकत्र होऊनच एकत्र लढला पाहिजे। माझं असं म्हणणं आहे, शेतीच्या प्रश्नासाठी आम्ही कोणाच्या पाठीशी उभं राहू, कोणाच्या बाजूने उभं राहू। शेतकरी हा विषय, मजुराचा विषय, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, दिव्यांग असेल, जो ह्या विषयाला धरून राहील त्याच्यासाठी आम्ही उभं राहू। चांगली गोष्ट आहे। मला वाटतं आम्ही खरं तर महाराष्ट्र वेगळ्या खऱ्या वळणावर लागलेला आहे। नाहीतर हा महाराष्ट्र जातीत भांडणारा पाहत होतोय। आमचे ते स्वप्न होते का हा महाराष्ट्र शेतकरी आणि सरकार असा वाद निर्माण झाला पाहिजे। पण मुद्दामून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलं। पण आज आता आनंदाची गोष्ट आहे, जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलायला सुरुवात झाले। आमचे उद्धव साहेब सुद्धा आता मोर्चा काढणार आहे। हे अपेक्षाच आहे, हीच अपेक्षा आहे। जो महाराष्ट्र जाती धर्मामध्ये पेटत होता
तो शेतकऱ्यासाठी जर वरते येत असेल, आवाज उठत असेल आणि एक नवीन चित्र उद्या हिंदुस्थानाला जात असेल तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. हा बिलकुल पाठिंबा. मी तर म्हणतो भाजपने काढला मोर्चात त्यालाही पाठिंबा देऊ. आखरी शेतकरी म्हणून उभं राहता आलं पाहिजे ना. सगळ्यांना पार्टीचीच गुलामी करायची, पार्टीशिवाय दुसरं काहीच महत्वाचं नाही असं समजणारा काही अर्थ आहे का? मी तर नेहमी सांगतोय तर तुम्ही कोणत्याही पार्टीत राहा, जातीत राहा, पण आम्ही शेतकरी आहो, मी शेतकरी आहो इतकं मात्र डोक्यात राहू द्या. ते म्हणतो ना तुमचा झेंड्याचा रंग निळा असू दे का भगवा असू दे का हिरवा असू दे का पिवळा असू दे, पण हे विसरू नका त्या झेंडा जो बनतो ना ज्या कापडापासून तो कापूस माझा शेतकरी पिकवतो हे लक्षात असू द्या. त्याच्यानं अंतिमही शेतकरी असला पाहिजे आणि प्रथमही शेतकरी असला पाहिजे. दोन गोष्टी आहे. जिथं पूर गेला तिथली अडचण तर फारच जास्त आहे. पण मी संभाजीनगर जालन्यामध्ये काल फिरलो तर तिथे काय लक्षात आलं का नदीच्या काठावरच्या लोकांना मदत दिल्या जात आहे. पण ते नदीच्या काठावर नाही दूर आहे. जिथं 61 पाणी पाऊस ते पडलं नाही, अतिवृष्टी झाली नाही, तिथे त्यांना मदत नाकारताय. पण सततच्या पावसामुळं आज जे सोयाबीन पूर्ण धुळीस मिळालं त्याचे पंचनामेच केले नाही संभाजीनगरला. जालन्याला पंचनामे केले नाही. हे फार चुकीचं आहे. सरकार सरकार काय काय म्हणतं काय 61 च्या वरती पाऊस पडला तर मग आम्ही तुम्हाला मदत करू. समजा 60 पडला तर काय नुकसान होत नाही का? हा काही सेंटीमीटरनं मोजणारा विषय आहे का? एवढ्या गलथान आणि एवढं विचित्र वागतंय सरकार. तुम्ही सांगा 5 दिवसात सतत पाऊस पडला पाहिजे, 10 सतत पडला पाहिजे. 1 कमी पडला 5 दिवसाच्या, 4 दिवसातला 1 दिवस जर तर बेकार. आता अर्धे लोक संभाजीनगरचे शेतकरी बसणार नाही, अर्धे जालन्याचे बसणार नाही. नदीच्या काठावरचे तेवढेच जर घेतल्या जात असत तर याच्यासारखं दुर्दैव नाही.